गटातून इच्छुक असताना आणि ते अधिकृत उमेदवार, त्याचबरोबर ती अमित घाग जे आहेत ते सुद्धा रोहा गटातूनच एक भाजपचे सक्रिय कार्यकर्ते त्यांनी आपली मागणी केली होती. काही तुमच्या ह्याच्यामध्ये काय नाराजी नाट्य सुरू आहे का, की नाराज आहेत तुमचे कार्यकर्ते? तुम्ही आता बघितलं नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका किती प्रकारचे बंड झाले, किती प्रकारचे लोकांनी बंडखोरी करून निवडणुका लढवल्या. ह्या सगळ्याच पक्षांमध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. भारतीय जनता पार्टीमध्ये आज भारतीय जनता पार्टीची ताकद एवढी मोठी वाढलेली आहे, जनमानसामध्ये प्रतिमा वाढलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असताना निश्चितच अपेक्षित उमेदवार जे असतात ते निश्चितच त्यांची संख्या वाढलेली असते. ती संख्या भारतीय जनता पार्टीमध्ये पण वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांना उमेदवार मिळणं तर गरजेचं होतं, क्रमप्राप्त होतं. परंतु सगळ्यांनाच न्याय देता येत नाही. इथे सगळेच A1, A2, A3 ते B आणि C असे कोण नाही कार्यकर्ते नाही आहेत. असं असताना त्यांना उमेदवारी देणं देखील गरजेचं होतं, परंतु सगळ्यांनाच उमेदवारी देता येत नाही. त्यामुळे काही गोष्टी ह्या